पक्षामध्ये गेले होते। पक्षामध्ये म्हणण्यापेक्षा एका नेत्याच्या मागे गेले होते आणि त्यांनी पुन्हा आपल्या मूळ घरामध्ये येण्याचा मानस व्यक्त केला आणि त्यांनी आपल्या घरामध्ये यावं याच्याकरता म्हणून आमच्या बशीरभाईंनी, आमच्या अजिंक्यनं, विजय राक्षेंनी, देवेंद्रजी मोरेंनी, अशा सर्व सहकार्यांनी, विनोद बहुतोलेंनी, आमचे उपविभाग प्रमुख विनोद बहुतोले, या सर्वांनी प्रयत्न केला आणि आपला माणूस आपल्यापासून दूर गेलाय, तो जवळ आला पाहिजे, त्याची मानसिकता तशी तयार झाली आहे आणि म्हणून त्याला जवळ आपण केला पाहिजे, जवळ आणला पाहिजे, याकरता म्हणून त्यांनी पुढाकार घेतला। मी सर्वांना विनंती या निमित्तानं विनंती करेन की अशाच पद्धतीनं आपली काही माणसं गैरसमजातून म्हणा, त्यांना काहीतरी त्यांच्या समोर खूप मोठी खोटी आणि मोठी अशी स्वप्न उभी केली असतील म्हणून म्हणा, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली असतील म्हणा, त्यांना सत्तेचा काहीतरी त्या ठिकाणी खूप मोठा तुमच्याकडे तुम्हाला आपण सर्वांनी निर्धार करू की त्या आपल्या सहकार्यांना पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये आपण सर्वांनी आणण्याकरता प्रयत्न करू आणि तो प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावा। मी त्यांचं स्वागत करण्याकरता नेहमी तयार आहे, नेहमी तयार आहे। कारण आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की सर्वसाधारणपणे एकदा का प्रवेश झाला दुसऱ्या पक्षामध्ये की सर्वसाधारणपणे शिवसैनिक हा त्याच्यापासून अंतर राखून राहतो, तो सर्वसाधारणपणे त्याच्या जवळ जात नाही, त्याला स्वीकारला तयार होत नाही। परंतु आताचे जे पक्षप्रवेश झालेले आहेत ते पक्षप्रवेश कसे झाले ते आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे। ते पक्षप्रवेश कसे झाले सांगण्यापूर्वी मी राजेश पालकर सरपंच म्हणून ते आणि त्यांचे सर्व सदस्य सहकारी आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आजूबाजूचे सगळे जे लोक पुन्हा पक्षामध्ये आले त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये भेदभाव, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये राग द्वेष हा ठेवला जाणार नाही, नवा जुना अशा प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही। तर शेवटी पाण्यावर काठी मारल्यानंतर पाण्याचे दोन भाग जे झालेले दिसतात ते तात्पुरते दिसतात, पुन्हा ते पाणी एकसंग होतं, अखंडपणे प्रवाहित होतं आणि म्हणून तशाच पद्धतीनं आपण काही दिवसाकरता आपल्यामध्ये दोन भाग दिसले असतील पण आपण पुन्हा एकदा एका प्रवाहामध्ये आलेलो आहोत। त्यामुळं कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु अशा पद्धतीचे संशय किंवा अशा प्रकारची भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही। बांधवांनो भगिनीनो, आपण बघितलं परवांच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ज्याला आरएसएस म्हणतात, या आरएसएसला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी एक नागपूरला कार्यक्रम केला। या आरएसएसला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी आरएसएसचा उदो केला, त्यांचं कौतुक केलं, त्यांचं खूप मोठं गुणगान केलं। अर्थात देशाच्या पंतप्रधानांकडून दुसरी काय अपेक्षा असणारच नाही, कारण ते त्या चळवळीत त्यांनी त्याच पठडीतून आले असल्यामुळे त्यांनी त्यांची स्वागत केलं। त्याच्यापूर्वी देशाच्या माजी पंतप्रधान कैलासवासी इंदिराजी गांधी यांनी 1975-76 साली आपल्याकडे आणीबाणी लावली आणि त्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्या इंदिरा गांधींचा आणि त्या आणीबाणीचा निषेध करण्याकरता, त्यांचा धिक्कार करण्याकरता, त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याकरता, ठरल्याप्रमाणे खोटे नाटे आरोप करण्याकरता याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि आरएसएसच्या लोकांनी गावागावातून मेळावे घेतले, गावागावातून मेळावे घेतले। आणीबाणी त्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये का लावावी लागली हे आजच्या तरुणांना माहित नाही। हा इतिहास कोणी वाचत नाही, त्या इतिहासामध्ये सुद्धा मी तुम्हाला घेऊन जात नाही। पण ती आणीबाणी ज्या इंदिरा गांधींनी लावली
त्याच इंदिरा गांधींनी धाडस सुद्धा दाखवलं की अवघ्या 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी आणीबाणी उठवली आणि सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाण्याचं धाडस दाखवलं. आपल्याला माहित आहे काश्मीरला त्या ठिकाणी 2-2, 3-3 राज्य केली. 370 कलम हटवणारं हे केंद्रातलं सरकार जवळजवळ 6-7 वर्ष झाली निवडणुका लागल्या नाहीत. आणि निवडणुका लागल्यानंतर सुद्धा त्या संपूर्णपणे त्या राज्यांना स्वतंत्र दर्जा आणि त्यांचे अधिकार दिले नाहीत. आणि दिले नाहीत म्हणून लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. आणि आंदोलन केलं ते लोकशाही मार्गाने आंदोलन केलं. त्या आंदोलनाचे प्रणेते प्रमुख सोनम वांगचुक नावाचे एक सदग्रस्त त्याने आंदोलन केलं. ते वांगचुक कोण आहेत माहितीये तुम्हाला? 40 देशांनी एक आदर्श शास्त्रज्ञ, एक आदर्श लोकशाहीवादी, एक आदर्श लेखक, एक आदर्श विचारवंत म्हणून 40 देशांनी ज्याला गौरवलं त्या माणसाला आज सरकारनं जेलमध्ये नेऊन टाकले. राजस्थानमध्ये अटक केली, काश्मीरमध्ये, आणि जेलमध्ये नेऊन टाकलं राजस्थानमध्ये. अशा माणसाला अटक केलं आणि जेलमध्ये नेऊन टाकलंय. त्याच्यावर गुन्हा काय, त्यांची चूक काय, त्यांचा आरोप काय हे कोणी काही सांगायला तयार नाही. आणि म्हणून ज्या आणीबाणीची आपण चूक केली त्याची इंदिरा गांधींनी माफी मागितली, निवडणूक लावली. पण आज मी भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसला एक प्रश्न विचारला की आज तुम्ही तुमच्या पक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला कधी ईडीची धमकी देतात की नाही देतात, कधी सीबीआयची धमकी देता, कधी इन्कम टॅक्सच्या चौकशा लावता, कधी भ्रष्टाचाराचे आरोप करता, कधी त्यांच्या पाठीमागे पोलीस लावता, आणि शेवटी त्यांच्या पाठीमागे भ्रष्टाचाराचे आरोप लावून ते तुमच्या पक्षात आले की ते स्वच्छ होतात. ते तुमच्या पक्षात आले की तुमच्या भाजप नावाच्या वॉशिंग मशीन मधून ते धुवून साफ होतात. ते दुसऱ्या पक्षात असले की ते फक्त टीकाखोर होतात, आरोपी असतात, चोर असतात, लफंगे असतात, लुच्चे असतात, भ्रष्टाचारी असतात. आणि तुमच्या पक्षात आल्यात जर ते स्वच्छ होतात. तुम्ही ते आपल्या पक्षात येण्याकरता म्हणून अशा पद्धतीच्या सरकारी यंत्रणांचा वापर करून वेगवेगळ्या पक्षातले लोक आपल्या पक्षामध्ये घेतात. अरे असं तुम्ही एक उदाहरण सांगा की त्या काळामध्ये इंदिराजीने ज्यांना कोणाला त्या ठिकाणी इमर्जन्सी लावली, त्या इमर्जन्सीमध्ये जे जेलमध्ये होते किंवा जेलमध्ये जाणार होते त्यातल्या एकाला तरी असं सांगितलं काय की तुम्ही माझ्या पक्षात या, मी तुम्हाला आणीबाणी लावत नाही. तुम्ही माझ्या पक्षात या, मी तुमच्यावरची आणीबाणी उठवते, माझ्या काँग्रेस पक्षामध्ये या, असं त्यांनी कधी सांगितलं नाही. पण भाजपाचं मात्र आज असं चाललंय की माझ्या पक्षात या, नाहीतर मी तुम्हाला कशा पद्धतीनं त्रास देईल. अशाच पद्धतीनं ग्रामीण भागामधल्या छोट्यातल्या छोट्या माणसांना हा त्रास आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. लोट्यामध्ये आपले शिवसेनेचे तालुका प्रमुख हे चाळके, चंद्रकांत चाळके होते. ते चंद्रकांत चाळके असतील, तो राजू आमरे असेल, तो विशाल घोसाळकर असतील, नाही तर आणखीन त्यांचे कोण कोण सहकारी असतील, या सगळ्यांच्यावर याच रामदास भाईने चोरीचे आरोप केले. सगळ्यांच्यावर चोरीचे आरोप केले. 2-3 महिने विचारणा, घरी कधी एक दिवस पोलीस बसून देत नव्हते. आले की पोलीस त्यांना शोधायला गेले. ते कुठे आपल्या मुलीबाळींच्याकडे, नातेवाईकांच्याकडे मुंबईमध्ये गेले, पुण्यामध्ये गेले, खारघरला गेले, आणखीन कुठे गेले, तिथं पोलीस शोधायला गेले. तिथं पोलीस शोधायला गेले. त्याला अक्षर